सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे अर्थात युनिट ब्लॉक 2 थिअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर ग्राहक वर्तनाचा सिद्धांत विशेष करून सब्जेक्ट कोड BECC 131 या अंतर्गत युनिट 6 आपण आज पाहणार आहोत. कंझ्युमर बिहेवियर ऑर्डिनल अप्रोच म्हणजे ग्राहकाचा किंवा उपभोक्त्याचा एक मुख्य दृष्टिकोन काय असू शकतो त्या अनुषंगाने त्या संदर्भातला ऑर्डिनल किंवा त्या संदर्भातला जो नियम आहे ग्राहकाच्या वर्तनाचा तो या ठिकाणी आपण शिकणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर इग्नो रिजनल सेंटर पुणे येथून. कंझ्युमर बिहेवियर किंवा कार्डिनल अप्रोच अँड सप्लाय इन ॲक्टिव्ह. कार्डिनल अप्रोचेस किंवा मुख्य उद्दिष्ट दृष्टिकोन जो आहे पुरवठ्याच्या संदर्भातला तो ग्राहकाच्या वर्तनावरती खऱ्या अर्थाने अवलंबून असतो. ग्राहक ज्या पद्धतीने बाजारपेठेतल्या वस्तूची मागणी करेल, एखाद्या उत्पादनाची मागणी करेल, त्यावेळेला त्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळतं किंवा त्या वस्तूच्या मागणी वाढत राहते. मग मागणी ज्या पद्धतीने वाढती आहे, किमती ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने त्याचा सप्लाय देखील वाढवणं किंवा पुरवठ्याचा दृष्टिकोन जो आपण म्हणूया तो त्या ठिकाणी सुस्पष्ट होईल. या पुरवठ्याच्या संकल्पनेमुळे किंवा पुरवठ्याच्या दृष्टिकोनामुळे एकूणच उत्पादनाच्या चारही घटकांना म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या चारही घटकांना रोजगार मिळत असतो किंवा उत्पन्न मिळत असतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास व्हायला मदत होत असते. कारण ह्या चारही घटकाकडून होणारी मागणी देखील त्यामुळे निश्चितपणे वाढत असते. या चारही घटकाचे मिळालेले जे मोबदले असतात, खंड, वेतन, व्याज आणि नफा, हे चारही मोबदले त्याच्या आधारावरती जे कोणी त्याचे लाभधारक आहेत व घेणारे आहेत त्यावेळेला त्या उत्पादकात देखील किंवा जो कोणी मालक असेल त्याचं उत्पन्न वाढतं. दुसऱ्या बाजूला ग्राहक जे मागणी करत असतात ते मागणी करणारे ग्राहक देखील त्यांचं देखील उत्पन्न ज्या पद्धतीनं वाढत जाते तशा पद्धतीनं त्या दृष्टीनं मागणी ही वाढत असते. त्यामुळं ग्राहक हा आपली मागणी कशावरती अवलंबून असते तर ग्राहक त्याच्या उत्पन्नावरती मागणी असते, त्या वस्तूच्या किमतीवर मागणी अवलंबून असते, त्या वस्तूच्या वापरावरती किंवा त्याच्या गरजेवरती आपण म्हणूया. काही वेळेला आपण असा विचार करूया की ज्या वेळेला आपण मार्च, एप्रिल, मे, जून अगदी पाहतो त्यावेळेला या सीझनमध्ये वेगवेगळ्या कार्यालयास जे आहेत किंवा फूडच्या संदर्भातले जे वेगवेगळे प्रोग्राम असतात त्याची मागणी आपल्याला जास्त असलेली दिसून येते. कोल्ड्रिंकची मागणी आपल्याला जास्त दिसून येते. डेफिनेटली त्याचा सप्लाय जो आहे तो कसं वाढवता येईल, तो कसं जास्त करता येईल या दृष्टीनं मग अगदी आईस्क्रीम असतील, वेगवेगळ्या कुल्फीज असतील किंवा छोट्या मोठ्यापासून आपण म्हणूया मोठ्या मग कंपन्यामध्ये कोल्ड्रिंक्समध्ये अगदी स्लाइस असेल, फंटा असेल किंवा इतर काही आपण म्हणूया त्या कोल्ड्रिंक्स ज्या आहेत, पेप्सी असतील, कोको कोला असेल, या कंपन्यांची मागणी किंवा या कोल्ड पेयाची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली असते. आणि याच मागणीच्या बेसवर उत्पादक आपला पुरवठा जो आहे तो जास्त करत असतो. परंतु ग्राहकाचं वर्तन कशा पद्धतीनं आहे, ग्राहकाला काय अपेक्षित आहे याचा देखील विचार करणं अपेक्षित असतं. छोट्या मोठ्या कोल्ड्रिंक्सच्या ज्या बॉटल आपण म्हणतो त्या बॉटल्स कशा पद्धतीने आहेत किंवा त्याच्यातले पेय ज्या अगोदर काचेच्या बॉटलला येत होत्या आता त्याच प्लास्टिकमध्ये रूपांतरित झालेल्या दिसतात. या प्लास्टिकचा वापर जो आहे तो कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे त्याची मागणी वाढत असते. कव्हर जे असतं त्याच्यावरचं त्याची मागणी वाढत असते. त्यामुळे डेफिनेटली कंझ्युमर बिहेवियर जे आहे ते कार्डिनल अप्रोचेसच्या अनुषंगाने किंवा दृष्टिकोनाच्या अनुषंगाने मुख्य सप्लायच्या अनुषंगाने कशा पद्धतीने होतो सप्लाय, तो सप्लाय इन प्रॅक्टिकल जो आहे तो आपल्याला पाहावा लागेल. प्रस्तावनाच्या अनुषंगाने आपल्याला याच्यातला भाग पाहायचा आहे. सामान्य उपयोगिता अप्रोच जो दृष्टिकोन आहे, ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच, सर्वसाधारण दृष्टिकोन जो आहे तो कशा पद्धतीचा आहे. उदासीनता वक्र विश्लेषण जे आहे ते कोणत्या पद्धतीने करता येऊ शकतो. डिफरन्स शेड्यूल्स असं म्हटलं. उदासीनता किंवा अनुसूची जी आहे
इंडिफरन्स कर्वच्या अनुषंगाने किंवा उदासीनता वक्र जो आहे तो मॅप, तो नकाशा जो आहे तो यायला अपेक्षित आहे किंवा त्याच्या अनुषंगाने येणं अपेक्षित आहे. उदासीनता नकाशा किंवा लॉ ऑफ डायमेन्शन हे जे आहे ते कसं प्रतिस्थापित होतं, प्रतिस्थापनाचं सीमांत मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन्स जे आहे ते कशा पद्धतीने आहे, प्रतिस्थापनाचा सीमांत दर कमी करण्याचा कायदा किंवा त्या संदर्भातला लॉज जे आहेत ते पाहू शकतो आपण. लॉ ऑफ डायमेन्शन मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन किंवा प्रोपेन्सिटी ऑफ इंडिफरन्स कर्व जो आहे तो याच्यातून सुस्पष्ट होईल. उदासीनता वक्र काही अपवादात्मक आकार जे आहेत सम एक्सपेक्टेशनल सेप ऑफ इंडिफरन्स कर्व हे जे आहे तो कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा त्याचे बदल कशा पद्धतीने होतील ते आपल्याला पाहावं लागेल. इंडिफरन्स कर्व मध्ये किंवा उदासीनता वक्र काही अपवादात्मक आकार जो आहे तो आपल्याला वाढू शकेल का, बजेट लाईन जी आहे ती कोणत्या लेवलपर्यंत येऊ शकते किंवा कशी आहे ते आपल्याला दिसणार आहे. बजेट लाईनमध्ये शिफ्ट वरती किंवा खाली आपण म्हणूया कशा पद्धतीने बजेट लाईन जी आहे ती शिफ्ट होती. शिफ्ट इन बजेट लाईन किंवा उदासीनता वक्र विश्लेषणाद्वारे ग्राहक समतोल किंवा कंझ्युमर इक्विलिब्रियम थ्रू इंडिफरन्स कर्व किंवा याचा इंडिफरन्स कर्व जो आहे तो आपल्याला याच्यातून पाहायला नक्की मिळणार आहे. या ग्राहक वर्तनाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या बाबतीत जर विचार केला तर तो कशा पद्धतीने बदललेला आहे, किती बदल होईल तो आपल्याला पाहावा लागेल. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने ग्राहकाच्या वर्तणुकीचा अभ्यास करताना संशोधनासाठी किंवा केंद्रबिंदू आपण म्हणूया त्याचा विचार करता ग्राहक समतोल कसा साधला जातो हे समजून घेणं किंवा एक तर्कशुद्ध उपभोगातून मिळणारे समाधान जे आहे ते ग्राहकाला मिळवायचे आहे. विविध वस्तू पण त्याच्या बजेटच्या मर्यादेच्या अधीन आहेत का, किती आहेत, कशा पद्धतीने आहेत, ऑर्डिनल युटिलिटी जे आहेत त्याच्या पद्धतीचा वापर करून ग्राहक त्याचा समतोल कशा पद्धतीने साधतो ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. या वर्तणुकीच्या अनुषंगाने किंवा ऑर्डिनल युटिलिटी अप्रोचच्या अनुषंगाने जो आहे तो कार्डिनल युटिलिटी पद्धतीवर प्रतिबंधात्मक स्वरूपाची टीका करण्यात आलेली आहे. इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ञ एजवर्थ यांनी अवास्तविकतेबद्दल मुख्य दृष्टिकोनावर टीका केली आहे. त्याचे काही गृहीतके जे आहेत ते उपभोक्तेचे मोजमाप हे परिणामवाचक असू शकतं का, ते कशा पद्धतीने आहे, किती आहे ते पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल. उपयुक्ततेचे मोजमाप करताना परिणामवाचक जर असेल तर त्याचे मत कशा पद्धतीने होतं, स्केल किंवा त्याची आवश्यकता आहे का नाही का हे आपल्याला पाहावं लागेल. या ऑर्डिनरी युटिलिटीमध्ये किंवा अप्रोचमध्ये तर्कसंगतता ग्राहकाच्या अनुषंगाने किंवा उपभोक्त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो उपभोग कशा पद्धतीने आहे किंवा मूळ गृहीतक जे आहे ते एक तर्कसंगत किंवा तर्कदृष्टीनं विचार करतात ते किती फरक पडू शकतो किंवा कशा पद्धतीनं फरक पडलेला आहे ते आपल्याला पाहावं लागेल. या तर्कसंगत विचारदृष्टीनं ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला कमी किंवा जास्त विचारसंगती किंवा त्या अनुषंगाने असणारा वाद हा दिसून येऊ शकतो. उदासीनता वक्र विश्लेषणात असे गृहीत धरलेलं आहे की उपयुक्तता केवळ संक्रमणशीलता किंवा ग्राहकाच्या निवडी हे सकारात्मक मानले जातात. सातत्य किंवा निवडीची सुसंगतता म्हणजे एखाद्या व्यक्तीने एक ओव्हरला प्राधान्य दिले आहे किंवा अतृप्तता या गृहीतकाचा अर्थ असा आहे की ग्राहक मोठ्या वस्तूंना प्राधान्य देतो, सर्व वस्तूंचे प्रमाण कमी प्रमाणापेक्षा जास्त आहे किंवा कमी होत जाणारा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन जे आहे ते कशा पद्धतीने आहे, MRS हा दर आहे किंवा नाही ज्यासाठी ग्राहक एक वस्तू एक्स किंवा बदलण्यास तयार आहे किंवा नाही त्या अनुषंगाने पाहिला जातो. उदासीनता वक्र विश्लेषण J.R. हिक्सने उपभोक्त्याचे विश्लेषण करण्यासाठी उदासीनता वक्र ही संकल्पना वापरली आहे. वर्तन दोनच्या किंवा मोठ्या संख्येच्या बदलाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर निवडीची संकल्पना किंवा समान करण्याचा तो ग्राहकाचा भाग असतो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. जास्तीत जास्त उपयुक्तता किंवा निर्णय घेताना ग्राहक
शोधतो की वस्तू एकमेकासाठी किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, किती आहेत, त्या बदललेल्या स्थितीमध्ये देखील अ, किती बदल होऊ शकतात किंवा शकतात आणि विविध संयोजन ओळखता येतात किंवा त्या संयोगाच्या अनुषंगाने वस्तूची जी त्याला समानता किंवा पातळीचे समाधान देते. जेव्हा हे सर्व संयोजन हे ग्राफिक पद्धतीने प्लॉट केले जातात किंवा ते उदासीनता नावाचे वक्र तयार करते, त्या अनुषंगाने देखील त्या स्थितीत अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने कार्य करते किंवा एकूण स्थितीची बरोबरच मायक्रो लेवलला याचा विचार करता त्यात किती बदल झाला आहे, कशा पद्धतीने बदल होतो, हा उदासीनता वक्राच्या अगदी अनुसूचीमध्ये देखील आपल्याला सुस्पष्ट होईल. उदासीनता शेड्यूल हे एक सारणी आहे जे विविध संयोजनाचे प्रतिनिधित्व करते. दोन वस्तू जे ग्राहकांना समान समाधान देतात, सर्व वस्तू किंवा सर्वपासून संयोजन समान पातळीचे समाधान देतात. ग्राहक दरम्यान उदासीनता आहे किंवा त्यांना एक तक्त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारी जी काल्पनिक उदासीनता आहे ती बिस्किट्स असतील किंवा इतर कफ अँड टी चहाच्या उत्पादनाच्या अनुषंगाने असेल. युनिट ऑफ एक्स गुड्स किंवा कप ऑफ टी 1+2+3+4+5+ या अनुषंगाने या ठिकाणी दाखवलेले आहे. कॉम्बिनेशन ABCDE या अनुषंगाने देखील त्याची उदासीनता स्थिती ही दर्शवलेली दिसून येते. उदासीनता शेड्यूल हे एक सारणी आहे की ज्या अनुषंगाने संयोजनाचे प्रतिनिधित्व करते. दोन वस्तू जे ग्राहकांना समान समाधान देतात किंवा सर्व वस्तू संयोजनाच्या अनुषंगाने उदासीनता पातळी, समाधान पातळी ही ग्राहकात किती आहे किंवा कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहावे लागेल. विविध गोष्टींचे प्रतिनिधित्व करणारी ही काल्पनिक उदासीनता किंवा शेड्यूल हे सादर करते. एक्स आणि वाय या दोन वस्तूचे संयोजन हे डिफरन्स शेड्यूल ऑफ टू कॉम्बिनेशन एक्स अँड वाय किंवा कॉम्बिनेशन युनिट ओ किंवा ऑफ एक्स गुड्स आहे. त्याचबरोबर युनिट ऑफ वाय गुड्स किंवा बिस्किटच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 12, 8, 5, 3 म्हणजे 1+ किंवा 1पेक्षा जास्त, 2पेक्षा जास्त, 5पेक्षा जास्त अशा पद्धतीने आणि सॅटिस्फिकेशन रेशो जो आहे तो देखील कशा पद्धतीने आहे तो इथं दर्शवलेला पाहायला मिळतो. कॉम्बिनेशन जे आहे ते ABCD हे जे ग्राहकाच्या अनुषंगाने आपण म्हणूया ते दर्शवलेलं आहे. इथं प्लसमध्ये दाखवताना मात्र बिस्किटचे युनिट जे आहेत ते आपल्याला कमी कमी होत असताना दिसून येत आहेत किंवा निगेटिव्हच्या अनुषंगाने आपण चाललेलो त्या अवस्थेत दिसून येते. परंतु टी किंवा चहाच्या अनुषंगाने कप ऑफ टी त्यावेळेला 1+2+3+4+5+ अशा अनुषंगाने तो ॲडिशन होत असताना दिसून येते. सॅटिस्फिकेशन किंवा उदासीनता त्या अनुषंगाने किती बदल झाला आहे, कशा पद्धतीने बदल झाला आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. उदासीनता वक्र हा शेड्यूलचे किंवा ग्राफिकल सादरीकरण जे आहे ते देखील दर्शवले जातात. म्हणून ओळखले जाणारे स्थान वक्र किंवा उदासीनता वक्र हे दोनच्या सर्व संयोगाचे स्थान आहे. ज्या वस्तू किंवा ग्राहकांना हे समान पातळीचे समाधान देतात ABCDE त्याच अनुषंगाने या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 गुड्स किंवा एक्स आहेत त्या दिसून येईल. गुड वायच्या अनुषंगाने O किंवा 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 ही 14ची अवस्था किंवा 14पर्यंतची स्थिती जी आहे ती असल्याची अवस्था आपल्याला दिसून येईल. उदासीनता वक्र किंवा उदासीनतेच्या अनुषंगाने शेड्यूल केलेला जी काही ग्राफिकल स्थिती आहे तो खालच्या बाजूला डावीकडून उजवीकडं ABCDE अशा अवस्थेत किंवा उतरत्या अवस्थेत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्याला उदासीनता वक्र असं म्हटलेलं आहे. उदासीनता नकाशा जो आहे तो मॅपिंग नकाशा काढताना डिफरन्स कर्वमध्ये दिलेले एक्स आणि वाय या दोन वस्तूंचे संयोजन हे वस्तूसाठी शेड्यूल हे एकमेव संभाव्य संयोजन नाही, तर ग्राहक एक किंवा दोन्हीपैकी कमी असलेले इतर कोणतेही संयोजन करू शकतात. माल प्रत्येक सामान किंवा पातळीचे समाधान हे देणारे परंतु दर्शवल्यापेक्षा
कमी वेळापत्रकात या वेळापत्रकाचा IC वक्र किंवा IC1 आपण म्हणूया, इन्व्हेस्टमेंट आणि कन्झ्युमरच्या अनुषंगाने किंवा इंडिफरन्स कर्व जो आहे, IC कर्व या ठिकाणी म्हटलं, तो 1च्या वर असेल आणि त्याचप्रमाणे ग्राहक एकापेक्षा जास्त किंवा दोन्हीसह इतर संयोजन करू शकतो किंवा संयोजनाची स्थिती ही अनुभवायला येत असते. या ठिकाणी IC1, IC2 म्हणजे इंडिफरन्स कर्व 1, इंडिफरन्स कर्व 2, इंडिफरन्स कर्व 3, इंडिफरन्स कर्व 4 हे आलेले दिसतात किंवा त्या असल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. ग्राहक हे समजून घेण्यासाठी 3 मूलभूत पायऱ्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. ग्राहकामध्ये प्राधान्य, बजेट मर्यादा, ग्राहकाच्या निवडी या देखील आपल्याला अनुभवायला मिळणाऱ्या आहेत किंवा त्या अनुषंगाने सुद्धा स्थिती हे दिसून येते. ग्राहकामध्ये प्राधान्यक्रम जे आहे, बजेट किंवा बजेटरी लाईन्स आपण म्हणूया, इंडिफरन्स कर्वच्या अनुषंगाने आपण म्हणूया, ती कशा पद्धतीने आहे, ती कोणती स्थिती होती, ती IC1 किंवा IC2, IC3, IC4 या अनुषंगाने या ठिकाणी अनुभवायला आलेली दिसून येते. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञांनी ग्राहक समजून घेण्याच्या दृष्टीने किंवा अर्थव्यवस्थेमधला एक एक ग्राहक ज्यावेळेला आपण एकत्र करतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेची एकूण मागणी होत असते. त्यामुळे इथं सूक्ष्म घटकाला महत्त्व आहे. त्यामुळे एका एका घटकाने केलेली जी मागणी असते ती मागणी बजेटरी लाईन तयार होईल आणि त्या अनुषंगानेच बजेटरी सप्लाय किंवा पुरवठा देखील आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळं ग्राहक प्राधान्याने किंवा बजेट मर्यादा ज्या आहे त्या अनुषंगाने त्याची निवड हा निश्चितपणे करू शकतो. ग्राहकाचा प्राधान्यक्रम जो आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा किती कोणत्या अवस्थेत आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्रतिस्थापनाचा सीमांत दर हा कमी करण्याचा, त्या अनुषंगाने प्रतिस्थापनाचा सीमांत दर हा काय आहे? प्रतिस्थापनाचा सीमांत दर म्हणजे ग्राहक ज्या दराने परिभाषित केला जाऊ शकतो किंवा एका कमोडिटीच्या सलग युनिट्सची दुसऱ्यांसाठी देवाणघेवाण करेल. दुसऱ्या शब्दात प्रतिस्थापनाचा सीमांत दर हा अतिरिक्त मिळवण्यासाठी दर आहे. तो कशा पद्धतीने आहे? कमोडिटीच्या युनिटमध्ये ग्राहक त्याग करण्यास किंवा मिळवण्यासाठी त्या करण्याच्या दृष्टीनं तयार असतो. दुसऱ्या कमोडिटीचे अतिरिक्त युनिट या ठिकाणी सूत्ररूपाने जे दाखवलेलं आहे, द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन कॅन symbolically be represented as under MRS किंवा XY बरोबर डेल्टा Y ऑब्लिक डेल्टा X, where MRS XY is equal to marginal rate of substitution of X for Y. Delta Y is equal to change in Y commodity, or delta X is equal to change in X commodity. या ज्या X आणि Y ह्या कमोडिटी आहेत, वस्तू आहेत, त्या अनुषंगाने त्याच्यातला बदल किती होत आहे. डेल्टा मीन्स बदल, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन किंवा त्याला पर्यायता सिम्बॉलिक आपण म्हणूया, तो काय येऊ शकतो किंवा किती प्रमाणात येऊ शकतो, तो या ठिकाणी MRS XY मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ X फॉर Y ही कशा पद्धतीने आहे आणि किंवा त्याच्यात किती बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला येते ती त्या ठिकाणी दिसेल. मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन्समध्ये युनिट किंवा युनिटच्या अनुषंगाने X गुड्स किंवा X वस्तू ज्या आहेत त्या किती आहेत, युनिट ऑफ Y किंवा Y गुड्स किती आहेत. Xमध्ये 1, 2, 3, 4 असे गुड्स घेतल्यानंतर Yमध्ये जर 10, 7, 5, 4 म्हणजेच 10, 7, 5, 4 अशा वस्तू घेतलेल्या आहेत आणि 1, 2, 3, 4 ह्या युनिटच्या अनुषंगाने विचार करता मार्जिनलच्या दृष्टीने किंवा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशनमध्ये MRS ऑफ X फॉर Y याचा विचार करता सुरुवातीला त्याच्यात कोणताही बदल नाही, परंतु सेकंड स्टेप ज्या वेळेला लाईनमध्ये पाहतोय आपण त्यावेळेला 3:1 किंवा 3:1 असं प्रमाण असल्याने दिसून येते. त्याचबरोबर 2:1 किंवा 1:1 4 इज इक्वल टू 4 म्हणजे याच समान पातळीवरचे किंवा समान रेशो असणार त्यात दिसून येत आहे आपल्याला. 4:4 हे प्रमाण आहे. 3 किंवा 2 पॉईंट किंवा 2:1 ही रेषा किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल अनुभवायला येते. 3 किंवा 2 1.1
ही अवस्था त्या ठिकाणी अनुभवायला येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 0 किंवा 0 to ही जी लाईन दिलेली आहे एक्स अक्षावरती, तर एक्स गुड्स आहेत, त्याच्यातले झालेले बदल एल लाईननं दर्शवलेले आहेत, किंवा त्याच्यातली जी एल लाईन आहे ती LMNO अशा अवस्थेमध्ये ती एलच्या स्टेजला सुरुवातीला आपण म्हणूया MRS जी आहे ती 0ची स्थिती किंवा त्या अनुषंगाने तिथं दर्शवलेली आहे. परंतु M3.1 त्याचबरोबर 2.1 आणि 1.1 ही अवस्था त्या ठिकाणी अनुभवायला येते, किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातला बदल होतोय. इंडिफरन्स कर्व अँड मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने आहेत किंवा किती त्याच्यातले बदल होत आहेत त्या अनुषंगाने काढलेले इंडिफरन्स कर्वचे गुणधर्म किंवा इंडिफरन्स कर्व वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरतो. याचाच अर्थ असा होतो की उदासीनता वक्र हा एक नकारात्मक उतार आहे. ही विशेषतः यावर आधारित असणारी बाब आहे. गृहीत धरून की जर एखाद्या ग्राहकाने एका वस्तूची अधिक मात्रा वापरली तर त्याला ते करावे लागते किंवा करावे लागेल. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी मात्रा एखाद्या उत्पादनातली जास्त वापरणं, एखाद्यातली कमी वापरणं, किंवा दुसऱ्यातली जास्त वापरली तर पहिल्यातली कमी करावी लागेल. कारण कुठंतरी समतोल साधण्याच्या दृष्टीने, इक्विलिब्रियमच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर हा इंडिफरन्स कर्व जो बहिर्गोल स्वरूपाचा आहे तो एका वस्तूचं उत्पादन त्याच्यावरती जास्त खर्च केला आणि तर दुसऱ्यावरती कमी करावं लागेल, दुसऱ्यावरती कमी केला तर पहिल्यावरती जास्त खर्च करता येईल. परंतु पहिल्यावरती जर जास्त करून दुसऱ्यावरती तुलनात्मकरित्याने डेफिनेटली कमी करावं लागतं. म्हणजे इंडिफरन्स कर्वमध्ये डावीकडून उजवीकडे खाली उतरताना याचा अर्थ असा होतो की उदासीनता वक्र हा एक नकारात्मक दृष्टीनं तयार केलेला असतो किंवा ऑटोमॅटिक तो तयार होत असतो. ही विशेषतः यावर आधारित आहे. गृहीत धरून की जर एखाद्या ग्राहकाने एका वस्तूची अधिक मात्रा वापरली तर त्याला त्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीने त्याच्यात बदल करावे लागतात किंवा बदल करता येतात. उदासीनता वक्र हा सामान्यतः मूळ ओ किंवा पर्यंत उत्तल असतात. हे सीमांत दर हे कमी करण्याच्या तत्वावर मालमत्ता आधारित आहेत. उदासीनता वक्र हा एकमेकांना छेदू शकत नाहीत. त्याची देखील काही कारणं निश्चित आहेत. कारण एकाची उपयुक्तता दुसऱ्यामध्ये असू शकत नाही किंवा एकाकडून होणारा उपभोग हा दुसऱ्यावरती लादता येत नाही. त्यामुळं वर्तन जे आहे ग्राहकाचं ते प्रत्येक उदासीनता वक्राच्या वेळेला हे स्वतंत्र असतं. दोन्ही अवस्थापैकी एक त्याला निवडावी लागते किंवा एकाचं प्रमाण जास्त आणि एकाचं प्रमाण कमी असं करून पण समतोल साधता येतो. परंतु एकातून दुसऱ्यात वक्र हा मिश्र होत नाही किंवा एकातून दुसऱ्यात वक्र गेलेली स्थिती आपल्याला अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक उदासीनता वक्र हा समाधानाची भिन्न पातळी दर्शवतो. जर दोन उदासीनता वक्र हा एकमेकांना छेदतात तर ते स्व किंवा विरोधाभास ठरेल. 6.4 मध्ये दोन उदासीनता वक्र हा IC1 किंवा इंडिफरन्स कर्व 1 आणि इंडिफरन्स कर्व 2 हे दर्शवले आहेत. सी बिंदूच्या अनुषंगाने IC1 IC2 हे दर्शवलेले आहेत. सी बिंदूवर एकमेकांना छेदत आहे, परंतु हे शक्य नाही किंवा त्या स्थितीला त्यात बदल झालेले दिसत नाहीत. त्यामुळे इंडिफरन्स कर्व कशा पद्धतीने आहे, किती आहे ते आपल्याला अनुभवायला मिळत असेल किंवा त्या अनुषंगाने पाहता येऊ शकतं. 6.4 मध्ये दोन उदासीनता वक्र किंवा IC1 आणि IC2 हे दर्शवलेले आहेत. सी बिंदूवर एकमेकांना त्याच्यात छेदनता दाखवलेली आहे, परंतु ही छेदनाची स्थिती किंवा छेदिक अवस्था जी आहे ती कशा पद्धतीने आहे. 6.4चे काही अपवादात्मक आकार किंवा उदासीनता वक्र हे परिपूर्ण किंवा पर्यायाच्या बाबतीत हे उदासीनता वक्र वेगळ्या आकार घेऊ शकतो आणि परिपूर्ण पूरक हे इंडिफरन्स कर्व जे आहे ते काही अपवादात्मक आकार आहेत. खालील काही स्थितीत जर बघितलं परिपूर्ण पर्याय जर मानवलं तर एकामध्ये परिपूर्ण पर्यायाची संकल्पना तपासली आहे. दोन जर युटिलिटी ग्राहकांना एका चांगल्या अवस्थेत जर मिळाली तर वस्तू हे परिपूर्ण पर्याय आहेत. दुसऱ्यासारखेच त्या अनुषंगाने किंवा त्याबद्दल काही होतील
असं सांगता येत नाही. त्यामुळं काही अवस्था ह्या परिपूर्णतेकडे आहे. त्याचबरोबर बजेट लाईन जी आहे ती वर चर्चा केल्याप्रमाणे तर्कसंगत हे ग्राहक नेहमी त्यांच्या बजेटनुसार किंवा त्याच्या उत्पन्नानुसार खर्च करत असतो. या खर्चाच्या अनुषंगाने जर विचार केला तर या स्थितीत आपल्याला बदल झालेले दिसून येतात किंवा त्याच्यात काही मर्यादा घालता येऊ शकतात. त्यांच्या समाधानाची पातळी जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न त्याच्यातून केला जातो. अशा प्रकारे ज्ञान किंवा बजेट रेषेची संकल्पना ही त्या अनुषंगाने त्या मर्यादा देखील म्हणतात. ग्राहकाच्या समतोलाचा सिद्धांत हा समजून घेण्यासाठी आवश्यक आहे किंवा बजेट लाईन त्याची जी आहे ती पाहणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले आपल्याला अनुभवायला मिळत असतील किंवा मिळतील. या बजेटरी लाईनच्या बरोबरच अर्थव्यवस्थेची जी स्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे, ती स्थिती जर बदलली तर तर त्या अनुषंगाने त्याच्यात किती बदल होतील, तर बजेट लाईनच्या अनुषंगाने त्या बजेटरी लाईनच्या अनुषंगाने त्या मर्यादेच्या अनुषंगाने किंवा त्या मर्यादित स्थितीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर किती स्थिती होईल, कशा पद्धतीने होईल ते पाहावं लागेल. वर चर्चा केल्याप्रमाणे तर्कसंगतता किंवा तर्कदोषच्या अनुषंगाने त्याच्या बजेटनुसार अंमलबजावणी होत असते. या बजेटमध्ये असणारी स्थिती किंवा वर चर्चा केल्याप्रमाणे तर्कसंगत ग्राहक हा नेहमी त्याच्या बजेटनुसार कार्य करतो किंवा अनुभव घेत असतो आणि या मर्यादा घालताना किंवा त्याच्या समाधानाची पातळी जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न त्याच्यातून केला जातो. ज्ञान किंवा बजेट रेषेची संकल्पना जी आहे किंवा ज्याला बजेट मर्यादा जी म्हटलं जातं ती कशा पद्धतीने असेल, किती असेल ती आपल्याला पाहावी लागेल. ग्राहकाच्या समतोलाची पातळी जी आहे ती वाढलेली असेल का, सिद्धांत समजून घेण्यासाठी आवश्यक बाबी किंवा आवश्यक स्थिती ही त्यातून आपल्याला सुस्पष्टपणे जाणं. त्याद्वारे ग्राहक समतोल किंवा उदासीनता वक्र जो आहे तो विश्लेषण करताना तर्कसंगतता किंवा ग्राहकाच्या अनुषंगाने जास्त संबंध किंवा ग्राहकाकडे एक उदासीनता जी आहे तो त्याच्या पसंतीचे प्रमाण हा दर्शवतो. चांगली स्थिती कशी आहे किंवा काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. एक्स आणि वाय चे विविध संयोजन हे दर्शवलेले असतात. उपयुक्तता हे सामान्य आहे किंवा असे गृहीत धरले जाते की ग्राहक त्याच्या पसंतीची श्रेणी देऊ शकतो. वस्तूच्या प्रत्येक संयोजनाचा किंवा समाधानानुसार निवडीची सुसंगतता हे देखील गृहीत धरले जाते किंवा ग्राहक सुसंगत आहे का नाही का त्या अनुषंगाने निवडीची सुसंगतता हे अनुभवावी लागते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात प्रयत्न करावे लागतील. सुसंगत स्थिती जी आहे ती ग्राहकाकडे खर्च करण्यासाठी दिलेली आणि निश्चित रक्कम जी आहे ती महत्त्वाची असते. अशा प्रकारे ग्राहकाला त्याचे उत्पन्न यापैकी एकावर खर्च करता येते किंवा त्या खर्चाच्या अनुषंगाने त्यात बदल किंवा त्या स्थितीच्या अनुषंगाने पाहिले जाऊ शकतात. वस्तू विभाज्य आहेत म्हणजेच ते लहान युनिटमध्ये विभागले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे आपल्याला पाहता येतील. काही अपवादात्मक आकार किंवा उदासीनता वक्र जे आहे किंवा आणि कोपरा किंवा समतोल आधी सूचित केल्याप्रमाणे उदासीनता वक्र अपवादात्मक स्वरूपात भिन्न आकार घेऊ शकते. परिपूर्ण पूरक, परिपूर्ण पर्याय यासारखी प्रकरणे तसेच एक गृहीतक असल्यास दोन वस्तू टाकल्या जातात. उदासीनता वक्र हा एक्स अक्ष म्हणजेच विशिष्ट बाब ही विचारात घ्यावी लागते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल हा त्या स्थितीच्या अनुषंगाने असू शकतो. एक्स अक्ष किंवा वाय अक्षांना देखील त्याच्यातला बदल होऊ शकतो किंवा स्पर्श करू शकतो. मध्येच आपण म्हणूया की मध्यभागी असणारी स्थिती जी आहे ती ग्राहकाची उदासीनता वक्राच्या अपवादात्मक बाबतीत किंवा आकाराच्या बाबतीत हा समतोल असू शकतो. कॉर्नर किंवा सोल्युशन असे म्हणतात हा विभाग
अशा प्रकारशी संबंधित आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे होत असतील. च्या संयोजनाप्रमाणे किंमत प्रभाव किंवा उत्पन्न प्रभाव आणि पर्यायी प्रभाव हा देखील त्याच्यातला अनुभवायला येत असतो. वर चर्चा केल्याप्रमाणे ग्राहकाच्या समतोल स्थितीवर परिणाम हा होत असतो किंवा त्यांच्या उत्पन्नात हा बदल दर्शवलेला असतो. पर्यायाच्या किमती आणि वस्तूच्या किमतीत बदल हा किंवा सेवन म्हणून आपण प्रभाव हा म्हणून ओळखला जाऊ शकतो किंवा त्याच्या अनुषंगाने त्याच्या वस्तूच्या किमतीत हा देखील बदल किंवा होऊ शकतो किंवा त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने त्याच्यातले तसे बदल होतील. उत्पन्नाचा परिणाम किंवा प्रतिस्थापना प्रभाव जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीचा आहे, किंमत प्रभाव कसा आहे तो आपल्याला पाहायला मिळेल किंवा त्या अनुषंगाने पाहणं हे अपेक्षित आहे. या परिपूर्ण स्थितीच्याच अनुषंगाने आपण विचार करताना उत्पन्न प्रभाव ज्या पद्धतीने वाढत जाईल त्या पद्धतीनं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे सुरुवातीच्या टप्प्यात किंवा एखाद्या उद्योग संस्थेचं उत्पन्न सुरुवातीच्या टप्प्यात कमी असेल, परंतु नंतर जशा पद्धतीने उत्पन्न वाढत जाईल तशा पद्धतीने त्यांच्या वर्तणुकीमध्ये किंवा ग्राहकाच्या मागणीमध्ये बदल होत असतो. आणि ग्राहकाच्या समतोलतेच्या विश्लेषणामध्ये असे गृहीत धरले जाते की उत्पन्न हा ग्राहक स्थिर राहतो आणि वस्तूच्या किमती एक्स आणि वाय या दिल्या जातात. अशा प्रकारे ग्राहकाच्या अभिरुची आणि प्राधान्य आणि किमती या लक्षात घेता दोन वस्तू जर ग्राहकाचे उत्पन्न बदलले तर त्याचा परिणाम हा त्याच्यावर होईल. खरेदीला किंवा उत्पन्न परिणाम हा म्हणून देखील ओळखला जाऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने उत्पन्न प्रभाव इन्कम इफेक्टच्या अनुषंगाने देखील त्याच्यात झालेले बदल हे दिसून येतील. ग्राहकाच्या समतोलतेच्या विश्लेषणामध्ये असे गृहीत धरले जाते की उत्पन्न जर स्थिर असेल तर त्याची मागणी देखील काही प्रमाणात स्थिर राहील किंवा त्याच्या जवळपास राहील. वस्तूची किमती एक्स आणि वाय या दिल्या जातात. अशा प्रकारे ग्राहकाच्या अभिरुची आणि प्राधान्य किंवा त्याच्या किमती लक्षात घेता दोन वस्तू जर ग्राहकांचे उत्पन्न बदलले तर त्याचा परिणाम हा त्याच्यावर होईल. खरेदीला उत्पन्न परिणाम म्हणून देखील ओळखलं जातं. त्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे तडजोडी किंवा त्या स्थितीत झालेले बदल हे विचारात घेणं अपेक्षित आहे. ग्राहकाच्या समतोलाबरोबरच विश्लेषणामध्ये असलेली स्थिती किंवा बदललेली स्थिती हे आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे ग्राहकात किंवा उत्पन्न रेशोनुसार जसं पहिल्यांदा समजा 50,000 रुपये पगार आहे तर त्याच्या गरजा ह्या ग्राहकाच्या किंवा त्या उत्पन्न मिळवणाऱ्याचं आपण म्हणूया किंवा इतर मार्गाने येणारं उत्पन्न हे सुरुवातीला 25-30 हजार आहे किंवा 50,000 आहे आणि त्याच उत्पन्नामध्ये जर इन्क्रीमेंट झाली, वाढ झाली, 10,000ची असेल, 20,000ची वाढ असेल, 1,00,000ची वाढ असेल, म्हणजे वर्षभरामध्ये समजा किंवा 2 वर्षात त्यांच्या उत्पन्न बदल होत गेला तर पहिल्यांदा समजा त्यांच्याकडं व्हेकल नसेल तर 2 व्हीलर घेतली जाईल, नंतर त्याच्याकडं 4 व्हीलर घेतली जाईल. घर नसेल त्यावेळेला घराची मागणी पहिल्यांदा पूर्ण केली जाईल, म्हणजे डिमांड होईल. त्या अनुषंगाने त्याचे जे उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकांची मागणी तशा पद्धतीने वाढेल किंवा या मागणीच्या आधारावरतीच उत्पादकांना देखील उत्पन्न मिळवायला वाढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रकारे ग्राहक हा किंवा ग्राहकाच्या अभिरुची काय आहे, आवडीनिवडी काय आहेत, कदाचित घर, गाडी, बंगला ते एका बाजूला ठेवतील आणि त्यांना म्युझिकची आवड असेल तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याची डिमांड केली जाईल. किंवा आपण सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने आता वेगवेगळे मोबाईल्स पाहतो त्यावेळेला या मोबाईलची मागणीचा त्यांनी करायला सुरुवात केली तर त्यांचं उत्पन्न कदाचित वर्षभरासाठीचं जे काही EMI स्वरूपात आपण म्हणूया किंवा मोबाईल असतील, गाड्या असतील किंवा तो ग्राहक कशा पद्धतीने किंवा वर्तणूक करतोय हा त्याच्यावरती अवलंबून. त्यामुळे प्रत्येकालाच एकसारखी डिमांड होईल असं सांगता येईल नाही. तर डिजिटल लाईफ आपण बघतोय, सगळ्या डिजिटल गोष्टी होत आहेत तर त्या दृष्टीने त्याच्यात काही बदल होतील का त्या पाहणं अपेक्षित होईल. ग्राहकाच्या समतोलतेच्या विश्लेषणामध्ये असे गृहीत धरले जाते की उत्पन्न किंवा ग्राहक हा स्थिर राहतो आणि वस्तूच्या किमती एक्स आणि वाय या दिल्या जातात. अशा प्रकारे ग्राहकाच्या अभिरुची आणि प्राधान्यक्रम हे देखील त्याच्यातले निश्चित असतात. किमती लक्षात घेता दोन वस्तू जर ग्राहकाचे उत्पन्न बदलेल तर त्याचा परिणाम हा त्याच्यावर होईल. खरेदीला किंवा त्या अनुषंगाने असणारी मागणी ही देखील बदललेली दिसेल. खरेदीदाराला उत्पन्न परिणाम म्हणून देखील ओळखता येऊ शकतो. त्या अनुषंगाने त्याच्यात
बदल झालेले दिसतील. म्हणून अशा ग्राहकावरती त्याची मागणीवरती कोणते कोणते घटक परिणाम करतात, कशा पद्धतीने परिणाम करतात ते पाहावं लागेल. त्यामुळं ग्राहकाच्या समतोलतेच्या विश्लेषणामध्ये असे गृहीत धरले जाते की उत्पन्न हा त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उत्पन्नात जशा पद्धतीने वाढ होत जाईल तशा पद्धतीने त्यांच्या मागणीत देखील बदल होत जाईल किंवा वाढ होत जाईल. ग्राहकांच्या अभिरुची आणि प्राधान्य आणि त्याचबरोबर किमती लक्षात घेता दोन वस्तू जर ग्राहकाचे उत्पन्न बदलले तर त्याचा परिणाम हा त्याच्यावर होईल. खरेदीला किंवा उत्पन्न परिणाम म्हणून त्याचा विचार करावा लागेल. उत्पन्न प्रभावाबरोबरच उत्पन्नाच्या परिणामाची गृहीतकं जे आहेत एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहतात. चव आणि प्राधान्य हे स्थिर राहतात. फॅशन आणि बाजाराच्या स्थितीत कोणताही बदल हा होत नाही किंवा उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार हे देखील त्याच्यावर दिसून येतील. उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो: सकारात्मक उत्पन्न प्रभाव, नकारात्मक उत्पन्न प्रभाव आणि शून्य उत्पन्न प्रभाव. म्हणजे काही वस्तूच्या किंवा काही उत्पन्नाच्या बाबतीत आपण जरी गृहीतक धरलं तर एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहतात. आता त्या किती काळासाठी स्थिर राहतील हे सांगता येत नाही, परंतु या किमती ह्या स्थिर विचारात घेतलेल्या आहेत. ते किमतीत जर बदल झाला तर हा उदासीनता वक्र आपल्याला अनुभवायला येणार नाही. चव आणि प्राधान्य हे स्थिर राहतात. कोणत्याही उत्पादनामध्ये जसं पुण्यामध्ये जर पाहिलं तर चितळे किंवा महाराष्ट्राच्या अनुषंगाने चितळे मिठाई जर पाहिली तर आपल्याला एकसारखी चव सर्व शॉपमध्ये त्यांच्याकडे मिळून जाईल. चितळ्यांची बर्फी आपण म्हणूया किंवा ती बर्फी सर्वच ठिकाणी सारख्या पद्धतीची असेल किंवा भाकरवडी असेल किंवा इतर काही उत्पादनाच्या बाबतीत संत्री ही नाशिकची संत्रीच्या वेळेला आपण पाहतो, नागपूरची संत्रीच्या वेळेला पाहतो, नाशिकची द्राक्षी आणि नागपूरची संत्री ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तिथल्या संत्रीची असणारी बर्फी असेल किंवा इतर स्वीट आयटम्स असतील त्याची टेस्ट किंवा त्याचे एकसारखेपणा आपल्याला अनुभवायला येतो. तशा पद्धतीनं जे बी उत्पन्न आहे उत्पादन आहे त्या अनुषंगाने त्याची चव ही बदलत नाही किंवा ती स्थिर आहे अशी गृहीत धरलेली आहे. प्राधान्य जे आहे त्याचं स्थिर मानलेलं आहे. अचानक त्याच्या चवीमध्ये चांगलेपणा येणं किंवा कडवटपणा येणं आपण टेस्ट न जाणं हे सुद्धा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं तोट्याचं असते किंवा त्याच्यात बदललेली स्थिती असते. फॅशन आणि बाजाराच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही. फॅशनमध्ये आवडीनिवडीच्या अनुषंगाने असतील, कपड्या लत्त्याच्या असतील किंवा इतर वस्तूच्या संदर्भातले असतील, जे उत्पादन आहे त्या फॅशननुसार त्याच्यात कुठलेही बदल केले जात नाही. जसं आहे तशा पद्धतीने तेच उत्पादन हे दीर्घकाळासाठी विचारात घेतलं जातं. त्यामुळे फॅशन आणि बाजाराच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही. उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार किंवा उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. त्यात सकारात्मक म्हणजे चांगल्या स्थितीत झालेले बदल हे चांगल्या प्लस पॉईंटमध्ये जातील. तसा हा उत्पन्नाचा प्रभाव जरी गृहीतकामध्ये आपण विचार केला असला तरी उत्पन्नाचे जे प्रकार आहेत उत्पन्न प्रभावाचे सकारात्मक म्हणजे एखाद्याचं उत्पन्न वाढलं तर त्याबरोबर तो आपली मागणी देखील बाजारातली वाढवतो. म्हणजे ग्राहकाची मागणी ही उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल तशा पद्धतीने बदलत असते. सकारात्मक उत्पन्न प्रभाव जो आहे तो अनुभवायला येतो. नकारात्मक उत्पन्न प्रभाव म्हणजे काही वेळेला उत्पन्न वाढलं तरी पण बचत जर करण्याचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा इतर वस्तूवरती खर्च जर वाढलेला असेल तर त्या ठिकाणी सकारात्मक प्रभाव होणार नाही, तर तिथं नकारात्मक स्थिती निर्माण होऊ शकते किंवा ती नकारात्मक अवस्था जी आहे ती उद्भवू शकते. काही वेळेला शून्य प्रभाव म्हणजे कोणत्याही स्थितीत किती बदल झाला, कशा पद्धतीने बदल झाला ते सांगण्याची स्थिती किंवा क्षमता जी आहे ती दर्शवली जाऊ शकत नाही किंवा त्याच्यात सुस्पष्टपणा येऊ शकत नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार जे आहेत त्या अनुषंगाने उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. सकारात्मक उत्पन्न प्रभाव आहे, नकारात्मक उत्पन्न प्रभाव आहे, शून्य उत्पन्न प्रभाव आहे. म्हणजे कोणताहीच त्याच्यावर परिणाम होत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे उत्पन्नाच्या परिणामाची गृहीतकं जे आहेत एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूच्या किमती या स्थिर राहतात. चव आणि प्राधान्य स्थिरता किंवा स्थिर स्थिती जरी ग्राहकात धरली, त्याचबरोबर फॅशन असतील, त्याच्या आवडीनिवडी असतील, बाजाराच्या स्थितीत बदल हा देखील अनुभवायला येत नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार त्याच्यात दिसून येतील. उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. सकारात्मक प्रभाव म्हटले, नकारात्मक म्हटले किंवा कोणताही परिणाम न होणं, शून्य स्थिती राहणं
ही अत्यंत महत्त्वाचं असेल. प्रतिस्थापन प्रभाव जो आहे तो प्रतिस्थापन प्रभाव जर आपण विचारात घेतला तर त्या प्रभावाच्या अनुषंगाने परिणामी त्याची मागणी केलेल्या प्रमाणातील बदलाशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे ते तुलनेने बदलण्यास प्रवृत्त होतात. महागड्यासाठी किंवा स्वस्त चांगले तर दुसऱ्याची किंमत किंवा चांगली वास्तविक ठेवा जो आहे तो ग्राहकाचे उत्पन्न आणि अभिरुची आहे ती स्थिर आहे. किंवा प्रोफेसर हिग्स यांनी असं स्पष्ट केलं होतं की महागड्या वस्तू ह्या स्वस्त होणं हे तसं फायदेशीर नसतं. ज्या वस्तूची किंमत किंवा उत्पादनाचा खर्च जो आहे तो उत्पादनाच्या खर्चापेक्षा जास्त किंमत असणं म्हणजे त्या उद्योजकाला उत्पादन संस्थेला नफा मिळणं अपेक्षित असतं, अभिप्रेत असतं. त्या नफ्याच्या प्रभावाने देखील तो उत्पादन घेणं आणखी प्रोत्साहन देईल किंवा तो उद्योग व्यवसाय चांगल्या स्थितीत चालू ठेवण्याची शक्यता असते. परंतु निगेटिव्ह बाजूने आपण जर पाहिलं तर महागड्या वस्तू स्वस्त जर झाल्या तर या स्वस्त झालेल्या वस्तूमुळं उत्पादकाला त्याचं उत्पादन घ्यायला त्या फायदा मिळत नाही. त्या उत्पादनाच्या अनुषंगाने फायदे न मिळाल्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यातले फायदे न मिळण्यामुळं कित्येक वेळेला अवस्था ज्या आहेत ते पाहावे लागतील किंवा त्या गतिशीलतेच्या अनुषंगाने बदल होईल. तो किती बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल ते आपल्याला पाहावं लागेल. या बदललेल्या स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेत किती बदल होतील किंवा कशा पद्धतीने बदल होतील ते आपल्याला पाहावं लागेल. या प्रतिस्थापन प्रभावाच्या अनुषंगाने किंवा प्रतिस्थापन प्रभाव परिणाम जो आहे तो मागणी केलेल्या किमतीच्या अनुषंगाने किंवा त्याच्यात झालेल्या बदलाच्या अनुषंगाने किती प्रमाणात बदल होईल ते आपण पाहू शकतो. तो जर निश्चित बदल चांगला होणार असेल, सकारात्मक बदल होणार असेल तर त्याचा प्रतिस्थापन प्रभाव हा फायदेशीर ठरतो. या प्रभावामुळेच प्रतिस्थापन प्रभावात मागणी केलेल्या प्रमाणातील बदलाशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे ते तुलनेने बदलण्यास प्रवृत्त करते. महागड्यासाठी स्वस्त किंवा तर दुसऱ्याची किंमत ही चांगली कशी येऊ शकते त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल कसे होतील ते आपल्याला पाहावे लागतील किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे सुस्पष्टपणे दर्शवता येऊ शकतात. प्रतिस्थापन प्रभाव किंवा त्याचा परिणाम आहे तो मागणी केलेल्या प्रमाणातील बदलाशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे ते तुलनेने बदलण्यास प्रवृत्त करते. महागड्यासाठी किंवा स्वस्त ज्या आहेत त्या जीवन रूढी परंपरेच्या अनुषंगाने ग्राहकात बदल होतो किंवा त्या अनुषंगाने त्याची बदललेली स्थिती हे अनुभवायला येते. दुसऱ्याची जी किंमत चांगली आहे त्या अनुषंगाने वास्तविक ठेव किंवा ग्राहकाचे उत्पन्न हे अभिरुची आहे किंवा स्थिर आहे. प्रोफेसर हिग्स यांनी त्या संदर्भातील मांडणी केलेली आहे. किंवा प्रतिस्थापन प्रभाव हा त्यातील बदलानुसार हा बदलतो किंवा नुकसान भरपाईद्वारे उत्पन्नाच्या प्रभावापासून हा स्वतंत्र भाग आहे किंवा त्या पद्धतीत बदल झालेला दिसतो. तो आपल्याला याच्यात सुस्पष्ट दिसेल. किमतीचा जसा उत्पन्नाचा प्रभाव असतो तशा पद्धतीनं या ठिकाणी ग्राहकाला त्याच्या प्राईसमध्ये जर बदल झाला तर डेफिनेटली ते उत्पन्न वाढीला चालना देत असतं. म्हणजे किंमत वाढीचा जर प्रभाव असेल तर उत्पादकाचं उत्पन्न जे आहे ते त्या प्रमाणात जर वाढलं नाही तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची वस्तूची मागणी ही केली जाणार नाही किंवा कमी होईल. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आपण असा विचार करू की राज्यामधला गॅस मग HP असो किंवा भारत गॅस असो याच्यातलं सरकारचं अनुदान जे आहे ते जर आपण कमी केलं म्हणजे केवळ 50 रुपयाने म्हणजे आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गॅसच्या किमती ह्या साधारणपणे 1100 रुपयाच्या आसपास आहे. होम डिलिव्हरी किंवा घरी पोहोचवण्याचा गॅस स्वयंपाकासाठी लागणारा गॅस आपण म्हणूया. मग हे 1100 रुपये आहे परंतु शासनाने त्याच्या जर किमती वाढवल्या म्हणजे 1100 वरनं सध्या 1150 किंवा 1200 रुपये केल्या तर त्या परवडणाऱ्या नसतात किंवा एकूण उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला गॅसच्या साठी म्हणून 100 रुपये जास्तीचे द्यायला त्याच्याकडे अवेलेबल नसतात. त्यावेळेला त्या भाववाढीला सामोरं जावं लागतं किंवा किंमत वाढीला सामोरं जावं लागतं आणि त्याचा परिणाम हा इतर वस्तूच्या मागणीवर होत असतो. म्हणजे इतर वस्तूची मागणी जी आहे
ती कमी कमी होत जाईल. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या घटकावरती त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा अनुभवायला मिळतो. त्यामुळे किमतीचा परिणाम हा ग्राहकाच्या चांगल्या एक्सच्या खरेदीचा मार्ग आहे. जेव्हा त्याचे उत्पन्न, अभिरुची आणि प्राधान्य आणि किंमत लक्षात घेऊन त्याची किंमत बदलते वा वाय हे चित्र 6.23 मध्ये दाखवले आहे. समजा एक्सची किंमत ही कमी झाली आहे किंवा बजेट रेषा पी क्यू जे आहे ती उजवीकडे पी किंवा पी क्यू 1 म्हणून पुढे वाढेल, जे ग्राहक दर्शवेल किंवा एक्स वस्तू या स्वस्त झाल्या आहेत म्हणून पूर्वीपेक्षा ही जास्त स्थितीत अनुभवली एक्स खरेदी करेल. बजेट लाईन जी आहे ती पी क्यू 2 किंवा एक्सच्या किमतीत आणखी घसरण केलेले दिसून येईल किंवा दर्शवले जाईल. त्या किमतीत कोणतीही वाढ होईलच असं नाही. त्यामुळे मूळच्या डावीकडे असतील किंवा आतील बाजूस काढलेला बजेट रेषेद्वारे प्रस्तुत केले जाते. मूळ दिशेने त्याचे बजेट लाईन किंवा ओव्हरलाईन जे आपण म्हणूया ती तयार केली जाईल. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर किंमत प्रभाव किंवा किमतीचा परिणाम हा ग्राहकाच्या चांगल्या एक्सच्या खरेदीचा मार्ग हा दर्शवेल. जेव्हा त्याचे उत्पन्न वाढत जाईल तशाच पद्धतीने त्याची अभिरुची किंवा प्राधान्यक्रम जो आहे तो देखील बदलत जाईल. परंतु त्याला विचार करावा लागेल, तो म्हणजे आपल्या किमतीचा. या किंमत प्राईस लाईनचा जर विचार नाही केला तर ग्राहकाला या किमतीच्या अनुषंगाने एक्स आणि वायच्या अनुषंगाने जे पाठीमागं वक्रामध्ये दर्शवलेलं होतं त्या अनुषंगाने देखील पी क्यू 1 किंवा एक्स किंवा पी क्यू 2 आणि एक्सच्या किमतीत आणखी कशी घसरण होईल, आणखी कशी वाढ होईल, त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होणं अपेक्षित आहे. एक्सच्या किमतीत कोणतीही वाढ ही होणार नाही किंवा तशा पद्धतीने त्याच्यात बदल हा होणार नाही. मूळच्या डावीकडे किंवा आतील बाजूस काढलेलं बजेट लाईन जे आहे ती दर्शवलेली आहे किंवा प्रस्तुत केलेली आहे. उत्पन्न आणि पर्याय हे मोजणे किंवा किमतीतील बदलाचे परिणामावर नमूद केल्याप्रमाणे किमतीमध्ये बदल झाल्यामुळे उपभोग किंवा त्याच्या उपभोक्त्याची जी बास्केट आपण म्हणूया त्यात बदल होतो. प्राईसमध्ये किंवा उत्पन्नात जर चांगला सकारात्मक बदल असेल तर बास्केट जास्तीची भरायला किंवा फुल करणं हे अपेक्षित असतं. परंतु बास्केटमध्ये बदल होतो किंवा उपभोग्य वस्तूच्या किमतीला परिणाम जो आहे तो त्यावरून दिसून येत असतो. किंमत प्रभाव हा दोन प्रभाव किंवा एकत्र करतात. उत्पन्न प्रभाव आणि प्रतिस्थापन प्रभाव हा वाढीचा परिणाम म्हणजेच उत्पन्नाचा परिणाम हा निश्चित अनुभवायला येतो. प्रतिस्थापन प्रभावामुळे बरोबरच विभाग किंवा सादर करतो किमतीच्या परिणामानुसार उत्पन्नाचे घटक आणि प्रतिस्थापन प्रभाव हे अनुभवायला मिळतात. विघटण्यासाठी दोन पद्धती आहेत. एक हिक्सियन दृष्टिकोन आहे आणि सल्टस्की हे दृष्टिकोन एक आहे. या विघटनामध्ये किंवा उत्पन्नाचे विभाजन आपण म्हणूया ते सर्व स्तरातून सर्व बाजूंनी जर झालं तर सर्वांना फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे उत्पन्न आणि पर्याय मोजण्याच्या अनुषंगाने त्याचं विघटन हे हिक्सनं सांगितलंय तेही आणि सल्टस्की यांनी सांगितलेलं हे देखील दोन्ही दृष्टिकोन हे फायदेशीर आहेत. त्याचा प्रभाव जो आहे तो फायदेशीर ठरतो. विभाजित करण्याच्या दोन पद्धती वापरतो. उत्पन्नातील फरक हा भरपाई किंवा उत्पन्नात समतुल्य फरक जो आहे तो मात्र सुस्पष्टपणे दिसून येतो. उत्पन्न आणि पर्याय मोजणं किंवा किमतीतील बदलामुळे तो कसा बदल होईल, किती बदल होईल, बदलाचे परिणाम किती आहेत ते नमूद केल्याप्रमाणे किमतीमध्ये बदल झाल्यामुळे उपभोग्य वस्तू किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातील झालेले बदल हे उत्पन्न प्रभावाबरोबर प्रतिस्थापन प्रभाव हा सुस्पष्टपणे दाखवतो किंवा वाढीचा परिणाम म्हणजे उत्पन्नाचा परिणाम होईल. वस्तूच्या किमती ह्या कमी झाल्यामुळं वास्तविक उत्पन्न हा प्रतिस्थापन प्रभावाबरोबरच उद्भवतो किंवा महाग वस्तूच्या किमती किंवा जागी वस्तू ह्या स्वस्तमुळे हा विभाग हा त्या अनुषंगाने काम निश्चितपणे करेल. किमतीचा परतावा किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे कशा पद्धतीचे असू शकतात तर त्यापासून किंवा मागणी वक्र हा उत्पन्न वक्र किंवा त्यापासून येणारी मागणीची स्थिती जी आहे ती कशी आहे किंवा किती बदललेली आहे तो उदासीनता वक्र किंवा मागणी वक्र हा विविध ठिकाणी खरेदी केलेल्या किंवा मागणी केलेल्या वस्तूचे प्रमाण दर्शवतं. किमती असे गृहीत धरून की
ग्राहकाची चव आणि प्राधान्य, त्यांचे उत्पन्न आणि सर्व संबंधित वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहतात. मागणी वक्र हा विशिष्ट प्रकारचा दर्शवलेला आहे. मागणी केलेली किंमत आणि प्रमाण यांच्यातील संबंध हा किमतीवरून मिळू शकतो किंवा उपभोग वक्र हा देखील दिसू शकतो. उदासीनता वक्र विश्लेषण जे आहे ते काढता येऊ शकतं. उदासीनता वक्र किंवा मागणी वक्र हा विविध ठिकाणी खरेदी केलेल्या किंवा मागणी केलेल्या वस्तूचे प्रमाण दर्शवतो. किमती असे सुस्पष्ट करू शकतो किंवा ग्राहकाची चव, प्राधान्य, त्यांचे उत्पन्न आणि सर्व संबंधित वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहिलेल्या असतात किंवा स्थिरता दर्शवणाऱ्या असतात. त्यामुळे मागणी वक्र हा दर्शवलेला आहे. मागणी केलेल्या किमतीनुसार त्या वस्तूची अर्थव्यवस्थेची स्थिती इतर परिस्थिती जर स्थिर असेल तर ग्राहकाला उपभोग घेणं हे शक्य होत असतं. उपभोग वक्र हा PCC किंवा उदासीनता वक्राचं विश्लेषण करताना अशा अनेक बाजू आपल्याला पाहता येऊ शकतील किंवा त्याची माहिती निश्चितपणे आपल्याला घेता येऊ शकते. या उत्पन्न पर्यायाच्या अनुषंगाने, किमती प्रतिस्थापनाच्या अनुषंगाने, उत्पन्नाच्या परिणामाच्या अनुषंगाने, त्याच्यातल्या स्थितीच्या अनुषंगाने काय आहे किंवा किती आहे, बजेट लाईनमध्ये शिफ्ट होण्याची स्थिती काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. यात अपवादात्मक स्थिती किंवा इंडिफरन्स कर्वचा जो गुणधर्म आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरत जातो. उदासीनता वक्र हा सामान्यतः 0 पर्यंत उतरलेला किंवा उतरलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतो. उदासीनता वक्र हा एकमेकांना कधीही छेदत नाही किंवा छेदू शकत नाही, कारण दोन्ही वस्तूची उपयोगिता ही एकसारखी कधीही असू शकत नाही. त्यामुळे दोन वस्तूचा उपभोग किंवा दोन वस्तूच्या उपभोगाचे गट जे असतात ते वेगवेगळे असतात. त्यामुळे एकाची उपयोगिता, एकाचा उपभोग हा एकसारखाच होईल, दुसऱ्याशी होईल असं होणार नाही. त्यामुळं उदासीनता वक्र हा एकमेकांना छेदू शकत नाहीत. हे केवळ एक कारण किंवा प्रत्येक उदासीनता वक्र हा समाधानाची भिन्न पातळी हा दर्शवित असतो. जर दोन उदासीनता वक्र असतील एकमेकांना छेदतात तर ते स्वविरोधाभासात असतील किंवा त्याची स्थिती ही निश्चितपणे झालेली दिसेल. 6.4 मध्ये दोन उदासीनता वक्र किंवा IC1 आणि IC2 हे दर्शविले आहेत. C बिंदूवर एकमेकांना छेदत आहेत, परंतु हे शक्य जरी नसलं तर इंडिफरन्स कर्वच्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे देखील अनुभवता येतील. उदासीनता वक्र किंवा सामान्यतः जी 0 पासूनची आहे किंवा केंद्रबिंदूशी असणारी, वक्राच्या केंद्रबिंदूशी असणारी स्थिती त्याच्या बहिर्गोल आकाराचे किंवा उतल स्वरूपाचे जे आहे ते उदासीनता वक्र आपल्याला दिसून येते. उदासीनता वक्र हा एकमेकाला न छेदण्यामुळं तो एकाची उपयोगिता दुसऱ्याबरोबर किंवा दुसऱ्याची उपयोगिता पहिल्याबरोबर असं करता येत नाही. त्यामुळे दोन्हीची उपयोगिता एकूण उपयोगितेत वाढ असं दर्शवू शकत नाही. त्यामुळे ज्याला त्याला मिळणारी उपयोगिता ही त्याच्यानुसार वेगवेगळी असेल किंवा भिन्न स्वरूपाची असेल. त्यामुळं काही ज्या स्थिती आहेत, कंडिशन्स आहेत त्या डिफरंट स्वरूपाच्या असू शकतात. त्यामुळे उदासीनता वक्र परिपूर्ण पर्यायांच्या बाबतीत हा उदासीनता वक्र वेगळा आकार असू शकतो, परिपूर्ण स्थिती असू शकतो. डिफरन्स कर्वचे काही अपवादात्मक आकार जे आहेत ते अनुभवायला येतील. परिपूर्ण किंवा पर्यायी मागणी जी आहे ती स्थिती दिसून येईल. मागील एककामध्ये परिपूर्ण पर्यायाची संकल्पना तपासली आहे. दोन जर युटिलिटी ग्राहकांना किंवा एका चांगल्या स्थितीतून मिळते तर वस्तू हे परिपूर्ण पर्याय आहेत आणि दुसऱ्यासारखेच त्याच्यात देखील बदल अनुभवायला मिळतील. काही अपवादात्मक स्थिती जी आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा किती आहे ते आपल्याला पाहावी लागेल. परिपूर्ण मागणी किंवा त्या अनुषंगाने झालेले बदल हे आपल्याला जर अनुभवता आले तर त्याची मागणी उत्पन्नाच्या अनुषंगाने उपभोक्ता आपली वर्तणूक हे बदलवत असतो. त्यामुळे बजेटरी लाईन ही कशी आहे त्या पद्धतीनुसार त्याला मर्यादा आहेत. समाधानाची पातळी वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर अशा प्रकारे ज्ञान, बजेट किंवा रेषेची संकल्पना, ज्याला बजेट मर्यादा जी आहे ती त्या ठिकाणी सुस्पष्टपणे दिसून येते. ग्राहकाच्या समतोलाचा सिद्धांत हा समजून घेतलेला आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले आहेत. त्यामुळं याच्यातील बजेटरी लाईन, बजेटरी प्रोव्हिजन जे आहे ते कशा पद्धतीने आहे, बजेट लाईनमध्ये शिफ्ट किंवा वस्तूची स्थिती ही किमती
कशा पद्धतीने आहे किंवा गृहीत धरून बजेट रेषा हे आखली जाते आणि ग्राहकाचे सतत उत्पन्न अशा प्रकारे जर दोन्हीपैकी काही बदल झाला असेल तर दोन व्हेरिएबल्स त्याच्यात दिसून येतील. बजेट लाईन शिफ्ट किंवा अशा प्रकारे दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यामुळे बजेट लाईनमध्ये बदल झालेला दिसतो किंवा ग्राहकाच्या उत्पन्नात जर बदल झाला तर दोन्ही वस्तूच्या किमतीच्या समान प्रमाणात त्याच्यात देखील बदल झालेला अनुभवायला मिळेल किंवा ग्राहक म्हणून त्याच्या पद्धतीची त्याची बजेट लाईन ही वेगळी किंवा शिफ्ट झालेली आपल्याला व्हायला मिळेल. उदासीनता वक्र विश्लेषण हे गृहीतके विचारात घेतलेलं आहे. तर्कसंगतता आहे. ग्राहकाकडे एक उदासीनता नकाशा देखील असतो किंवा उपयुक्तता हा सामान्य आहे. निवडीची सुसंगतता किंवा त्याच्यात होणारी स्थिती आपण म्हणूया ती किती असेल कशा पद्धतीने असेल निवडीची सुसंगतता कशी आहे ते आपल्याला पाहावे लागते किंवा त्या संदर्भातल्या बाबीवर माहिती असतं अपेक्षित असतं. मालाचे सर्व एकके ही एक समज असतात. वस्तू विभाज्य आहेत वगैरे चे काही अपवादात्मक स्थितीकडं आपल्याला पाहावं लागेल तरच उत्पन्न प्रभाव त्याचबरोबर हा प्रतिस्थापन प्रभाव आणि किंमत प्रभाव जो आहे तो देखील आपल्याला दिसून येईल. किमतीचा परिणाम हा ग्राहकाच्या चांगल्या एक्सच्या खरेदीचा मार्ग हा दर्शवलेला आहे. जेव्हा त्याचे उत्पन्न अभिरुची आणि प्राधान्य किंवा किंमत लक्षात घेऊन त्याची किंमत बदलते. वाय हे चित्र जे आहे ते 6.23 आहे ते दर्शवले जातं. समजा एक्सची किंमत कमी झाली किंवा बजेट रेशो जे आहे ते PQ उजवीकडे आहे PQ1 म्हणून पुढे वाढेल जे ग्राहक दर्शवेल किंवा एक्स वस्तू जे आहे स्वस्त झाला आहे किंवा म्हणून पूर्वीपेक्षा जास्त त्याच्यात बदल झालेला दिसेल. एक्स खरेदी करेल. बजेट लाईन PQ2 किंवा एक्सच्या किमतीत आणखी घसरण दर्शवली जाईल. एक्सच्या किमतीत कोणतीही वाढ होईल किंवा न होईल हे पाहणं अपेक्षित आहे. मूळच्या डावीकडे किंवा आतील बाजूस हे काढलेल्या बजेट रेषेच्या प्रस्तुत केलेले मूळ दिशेने हे बजेट लाईन असेल किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे देखील आपल्याला अनुभवायला मिळतात. कन्क्लुजनमध्ये या युनिटमध्ये आपण डिफरन्स कर्व किंवा त्याद्वारे झालेली स्थिती किंवा बदललेले समतोल शिकलो आहोत. विश्लेषण ग्राहक किंवा समतोलाची स्थिती ही देखील मांडलेली आहे ज्यामध्ये ग्राहक हा प्राप्त होतो किंवा जास्तीत जास्त समाधान ते बदलण्याचा प्रयत्न करतात. कोणताही हेतू नसलेला आणि दिलेल्या अधीन किमती आणि त्यांचे दिलेले उत्पन्न याचा विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतो. उदासीनता वक्र विश्लेषणामध्ये च्या बिंदू किंवा उदासीनता नकाशा हा देखील काढला जातो किंवा बजेटचा अभ्यास करून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो किंवा बजेट लाईन त्या दृष्टीने संकल्पनेत ओळखली जात असते आणि त्यातून ग्राहकाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला असतो. थँक्यू.